स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवा. निवडणूक आयोगाला आदेश. कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा. नोंदी म्हणून खोटे पुरावे दिले जातात. भुजबळांचा आरोप. तर खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचीही मागणी. हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या 2 याचिका ॲडव्होकेट विनीत धोत्रे आणि शिवा संघटनेकडून याचिका दाखल करत 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यादेखत दिसतंय. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार. अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास. बंजारा समाजाकडून तीव्र विरोध झाल्यावर वंजारी आणि बंजारा एकच या वक्तव्यावरती धनंजय मुंडेंची सारवासारव. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर. कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचल्याचा वित्त विभागाचा अंदाज. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त. मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना मोठा दिलासा. पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं. वैकुंठ स्मशानभूमी परिसरात साचलं पाणी. मार्केट यार्ड परिसरातल्या रस्त्यांवरही पाणीच पाणी. आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मुंबईतील मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार. गेल्या 2 महिन्यात मोनोरेल 2दा पडली होती बंद. एक मोठी बातमी मुंबईत नाही. मुंबईतल्या पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जात असलेली वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय.